नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र निर्वाहिनीमध्ये मी सुनील बेलार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। आज आपण सकाळच्या 8 वाजल्यापासून तर रात्रीच्या आता 8 वाजता आहेत धुळे लोकसभा मतदारसंघामधील असलेल्या गावांचा आपण आढावा घेतोय। जनतेच्या मनातला खासदार कोण हे आपण जनतेशी संवाद साधून जाणून घेत आहोत। आज आपण बागलाण विधानसभा मतदारसंघातील असलेल्या ब्राह्मण गावात आहोत। या ठिकाणी असलेल्या नागरिकांशी आज प्रबंधभूमीच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या मनातला खासदार कोण हे आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न करणार आहोत। माझ्या डाव्या बाजूला काही नागरिक उभे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करूयात। सोबतच या ब्राह्मणगाव गावातील असलेल्या जनतेशी, नागरिकांशी, महिलांशी, तरुणांशी आणि शेतकरी बांधवांशी आपण संवाद साधून त्यांच्या मनातला खासदार कोण हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून करूयात। या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काका रामराम, कोणतं गाव? ब्राह्मणगाव। सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, काय वाटतं तुमच्या मतदारसंघातला खासदार तुम्हाला कोण पाहिजे? आम्हाला जो शेतकऱ्यांना सपोर्ट करेल, शेतकऱ्यांच्या पिकांना व्यवस्थित भाव देईल तो खासदार आम्हाला पाहिजे। देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? राहुल गांधी। राहुल गांधी। थोडक्यात परिवर्तन पाहिजे तुम्हाला? परिवर्तन पाहिजे आम्हाला यावर्षी। नरेंद्र मोदींच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटले का? नाही, 10 वर्षात कुठलाही प्रश्न त्यांनी सोडवला नाही। शेतकरी खूप लयाच गेलेला आहे एकदम। बरोबर। या ठिकाणी एक दादा आहेत प्रधानाचे। दादा, देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? पंतप्रधान राहुल गांधी। राहुल गांधी पाहिजे। मोदींनी देशाचा विकास केला का? मोदींनी देशाचा विकास फक्त मीडियापुरता दाखवलेला आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किंवा कष्टकऱ्यांना काहीच नाही। आज आपण पाहिलं तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारांच्या माध्यमातून जे काही आपल्याला सरकारी नोकरीची हमी आहे ती मात्र आता मोदी सरकारने घालून टाकलेली आहे। सगळं खाजगीकरण करतायत। तुमची अपेक्षा काय नाही राहुल गांधींकडून? राहुल गांधींकडून काही नाही, त्यांनी संविधानिकरित्या काम करावं आणि देशाची सेवा करावी आणि देशाच्या सेवेतून जनतेचा विकास करावा। देशाच्या सेवेतून जनतेचा विकास करावा। या ठिकाणी पुन्हा एक दादा आहेत। दादा नमस्कार। आम्हाला नाही बोलतायत। दादा नमस्कार। आम्हाला फक्त राहुल गांधीच पाहिजे। राहुल गांधी पाहिजे। काय वाटतं राहुल गांधी देशाचा विकास करतील का? मग करतील ना, का बरं करणार नाही? अहो, त्यांनी आतापर्यंत त्यांनी विकासच केला होता। फक्त या 10 वर्षामध्ये यांनी फक्त त्या विकासावर यांनी फक्त पाठबळ केलेलं आहे ना। बरोबर आहे की नाही? मग आणि राहुल गांधींकडनं काय अपेक्षा तुमच्या? राहुल गांधीकडून काय आपल्याला शेतकऱ्यांची आणि बेरोजगारी बस याच्यावरच आपल्याला आहे। नक्कीच धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल। नक्कीच या ठिकाणी जर या जनतेशी संवाद साधा त्यांच्या मतानुसार त्यांना राहुल गांधीच पाहिजे। आपण आता ब्राह्मणगाव गावात प्रवेश करूया आणि तिथल्या नागरिकांशी संवाद साधूया। नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र निर्वाहिनीमध्ये मी सुनील बेलार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। आज आपण धुळे लोकसभा मतदारसंघामधल्या जनतेशी संवाद साधत आहोत। सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्रीच्या आता 8 वाजता आहेत आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील असलेल्या विविध गावांना भेटीगाठी देऊन त्यांच्या मनातले खासदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रबंधभूमीच्या माध्यमातून करणार आहोत। या ठिकाणी रात्रीच्या 8 वाजता आहेत आणि गावातील काही नागरिक रस्त्याच्या कडेला बसलेले आहेत। आपण त्या नागरिकांशी, ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधूयात आणि त्यांच्या मनात खासदार त्यांना पाहिजे ते कोण हा एक जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून करून घेणार आहोत। बाबा रामराम। सध्या देशामध्ये निवडणूक संपन्न होते खासदाराची, तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे तुम्ही विचारतात, चांगलं विचारतात। देशाचा विचार केला पाहिजे। देशाचे काही लोक देशाचा विचार सोडून वागतायत, तर ते योग्य नाही। देशाचा विचार केला तर फार वाईट परिस्थिती आहे। त्या अनुषंगाने विचारलं गेलं की देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे, राहुल गांधी पाहिजे, काही तर कोणी पाहिजे? राहुल गांधीला या देशाची काहीच घेणं देणं नाही आहे। सोनिया गांधीला घेणं देणं नाही, इंदिरा गांधीला सुद्धा देशाचं घेणं देणं नव्हतं, नेहरूंना सुद्धा देणं घेणं नव्हतं। या देशाचा खरंच भाग्यविधाता म्हटला तर नरेंद्र मोदीच आहेत। मोदींनाच माणसाने पुढे नेलं पाहिजे, पण या देशातल्या जनतेला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। यांना फक्त काय सत्ता पाहिजे, यांना यांची पोटगी भरली पाहिजे, यांना काय ते कसं वागतात हे समजत नाही। फक्त स्वार्थ घेऊन माझं कसं असेल, माझं कसं सत्य होईल, माझं कसं पुढे जाईल
याच गोष्टी फक्त त्यांना माहिती आहेत. खासदारपदी कोण पाहिजे? खासदारपैकी मोदींच्या बाजूला जो असेल तोच खासदार आला पाहिजे. सध्या विद्यमान खासदार सुभाषबाबा भामरे तो आपल्या मतदारसंघाचे. ते आले तेच आलेच पाहिजेत. बाबा हॅट्रिक मारतील का हो? बाबा हॅट्रिक मारतील. बाबांनी काही विकास कामं? मला एक वाटतं या देशामध्ये बरेच लोक देशाचा विचार करणार आहेत. आज स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाहिलं तर देशाचा विचार फार लोकांनी कमी केला आहे. या देशासाठी लाल बहादूर शास्त्री चांगले होते. लाल बहादूर यांनी मारून टाकलं. या देशासाठी तुमचे अटल बिहारी वाजपेयी होते. वाजपेयींना या लोकांनी सत्ता मिळू दिली नाही, मिळाली सत्ता हिसकून घेतली या लोकांनी. पण आधी मोदी त्यांच्या बुद्धिचातुर्याने सत्ता सांभाळतायत आणि देशाचं भवितव्य बघतायत. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने ते योग्य ते काम करतायत. मोदींकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? मोदींकडनं अपेक्षा अशा आहेत की मोदी जर पंतप्रधान व्हायलाच पाहिजेत तर या देशासाठी चांगलं काय होईल. आणि या देशासाठी जुने कायदे आहेत की जे कायदे इंग्रजांच्या काळापासून चालत आलेले आहेत ते बदलायला तयार नाहीत. म्हणजे गुलामगिरीमध्येच राहायला यांना आवडतंय. असे काही जे विचित्र कायदे नको असलेले कायदे ते बदलतील तर या जनतेचा भवितव्य चांगलं कसं होईल या दृष्टीने मोदी प्रयत्न करतायत. शेतकऱ्यांसाठी मोदींनी 3 कायदे आणले होते की त्याच्यामध्ये शेतकरी स्वतःचा माल विकू शकेल, स्वतःचा मालाचं किंमत तो ठरवू शकेल. पण ह्या लोकांना त्या शेतकऱ्याला पुढे जाऊ द्यायचं नव्हतं. यांनी ते कायदे हाणून पाडलेत. म्हणून मला असं वाटतं की मोदीला येऊ द्यायला पाहिजे. मोदी आलेच पाहिजेत आणि मोदी जनतेच्या दृष्टीने जे करतील ते त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनेच करतील. नक्की जे करतील ते देशाच्या विकासासाठी करतील आणि देशाच्या जनतेच्या दृष्टीने करतील असं ते बाबांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. सोबतच या ठिकाणी आजींशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आणि आजींशी संवाद साधूया. सोबतच आजी नमस्कार. भाऊ मी काय सांगू बरं, बोला ना, तुमनं मत व्यक्त करा. देशना पंतप्रधान कोण झाला पाहिजे? मोदीच झाला पाहिजे. का हो मावशी? अरे भाऊ करोनाच्या काळात त्यासनं आपले जीवदान दिलं. शेतकरी नाही विषय त्यासनं थोडंसं नाराजी ठीक, बाकी काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. आता खासदार निवडला गेला का मावशी मग पंतप्रधान ठरत असतो बरोबर आहे. तर खासदारपदी तुम्हाला कोण पाहिजे? भाजपवाला पाहिजे की काँग्रेसवाला पाहिजे का इतर कोणी पाहिजे? मोदी राहिला तर भाजपवालाच राहील ना खासदार. या ठिकाणी एका सलून दुकानामध्ये भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण काका नमस्कार. नमस्कार. काय नाव काका तुमचं? माझं नाव दिलीप अभिमन खरे. कॅमेराकडे पाहून बोला. हो मी कोणतं गाव काका तुमचं? माझं हेच गाव आहे ब्राह्मणगाव. काय व्यवसाय? माझा व्यवसाय शेती. अल्पभूधारक शेतकरी आहे मी. पण आता या देशात राज्यकर्त्यांची व्यथा आणि कथा त्याचा तपशील थोडक्यात मांडतोय तुम्हाला मी. पण काका माझं असं म्हणणं आहे, आम्ही जे तुम्हाला प्रश्न विचारू ना ते थोडक्यात उत्तर द्या. कारण हा जो आम्हाला जो वेळ दिला गेलेला असतो तो थोडाच असतो. आम्हाला अर्धा तास 1 तास इतकाच वेळ आम्हाला पूर्ण गावाला द्यायचा असतो. आम्हाला तुमचं एकट्याचं मत जाणून घ्यायचं नाही. आम्हाला तुमच्या गावातील सर्वसामान्य नागरिक असतील, पहिले प्रश्न समजून घ्या. तुमच्या गावातील जे सर्वसामान्य नागरिक असतील, महिला असतील, तरुण असतील, व्यावसायिक असतील, या सर्वांशी मला संवाद साधायचा आहे. वेळ कमी आहे, थोडक्यात तुमचे उत्तर मांडा. माझा पहिला प्रश्न असा असणार आहे, तुम्हाला देशाचा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पाहिजे, राहुल गांधी पाहिजे का इतर कोणी पाहिजे? ठामपणे सांगतोय मी, मला राहुल गांधी पाहिजे. यावेळेस देशात बदल झाला पाहिजे. व्यथा आणि कथा या देशात भोगत असताना आम्ही शेतकरी आहोत. हे माझे बंधू आजूबाजूला 10 वर्षापासून बघतोय BJP सरकार, त्याच्यामधली वाटचाल आणि प्रगती. शेतकरी हा भरळला जातोय. याला जबाबदार कोण? शेतकरी भरायला जातो, याला जबाबदार कोण? याला जबाबदार डायरेक्ट BJP नरेंद्र मोदी. असं म्हणतात की शेतकरी बांधवांचं ज्या शेतमालाला भाव भेटत नाही त्याला जबाबदार सध्याचं केंद्र सरकार आहे. केंद्र सरकार आहे, त्याला केंद्र सरकार आहे. मला TV ला बघत असताना मी कुठे बाहेर पडत नाही, न्यूजच बघत असतो, खूप बघत असतो मी. जेव्हा ते बघतो ना, या देशात जे राजकारण जी उलाढाल चालू आहे, 10 वर्षे घेतले
पण शेतकरीच्या घामाला दाम नाही, मूल्यमापन नाही. शेटजी आणि भटजी याच्याच पलीकडे जातोय. देशामध्ये उद्योगपती लोकांचं कर्ज माफ होतंय. आम्ही घाम गाळून रात्रंदिवस रातचा दिवस करून आम्ही जो घाम गाळतो आणि जे आम्हाला अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या बाबतीत आम्ही वंचित आहोत. अपेक्षा बाबतीत वंचित आहे असं म्हणताय काका. मग तुमच्या भावी पंतप्रधानांकडनं का अपेक्षा आहेत? भावी पंतप्रधानांचा मॅनिफेस्टो बघितला त्यांचा मी, इंडिया आघाडी. आणि सर, इंडिया आघाडीने मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 72 करोड रुपयाची कर्ज. तुमची अपेक्षा काय हो आता सध्या? प्रश्न काय? मी तुम्हाला मागाशीच बोललो काका की जे आपल्याला प्रश्न विचारायचे उत्तर द्यायचे ना, थोडक्यात द्यायचे, आपला विषय लांबवायचा नाही. मला तुमच्याशी एकट्याशी संवाद साधायचा नाही. इथं उपस्थित असताना सर्व नागरिकांशी मला संवाद साधायचा. बरोबर. माझा एकच प्रश्न आहे की तुमच्या भावी पंतप्रधानांकडनं अपेक्षा काय? भावी पंतप्रधानकडून इंडिया आघाडी जो मॅनिफेस्टो त्यांनी जाहीर केला आहे ना, मला मिसेस आहे, माझ्या भावांना मिसेस आहे. कोणत्या सरकाराने काहीच आम्हाला दिलं नाही. गोष्ट घडली मंगळसूत्रापासून बायांच्या दागिन्यापासून. असं जर काही उल्लंघना चालू असेल तो देशाचा मेन माणूस, ज्याला मिरची मीठ चूल माहीत नाही, अहो तो काय आमचं कल्याण करणार आहे? बाबांचं म्हणणं की ज्याला संसारच नाही तुला देशाचं कल्याण काय करा असा प्रश्न म्हणतात. इथे एक दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव तुमचं? अरुण त्र्यंबकाईरे. काय करतात? शेती. शेती व्यवसाय करतात. सध्या देशाचा पंतप्रधान कोण झालं पाहिजे? नरेंद्र मोदी, राहुल गांधी की इतर कोणी पाहिजे? पंतप्रधान कोणी काय होईना आपल्याला काय घेणं नाही, फक्त शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला पाहिजे. कोण पाहिजे पंतप्रधान तुम्हाला? ना मोदींनी वल्गना केल्या बुवा आम्ही 15 लाख रुपये खात्यावर टाकू. 15 लाखाचं काय झालं? थांब 15 लाख रुपये खात्यावर टाकू. ठीक आहे, खात्यावर टाकून सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. त्यांनी शेतकऱ्याबद्दल काहीच केलं नाही. कांदा निर्यात बंदी केली, हे बंदी केली. आत्तासुद्धा इतका मोठा हाल आहे शेतकऱ्यांचा की मार्केट बंद आहे. ते इलेक्शन राजकारणामध्ये लागले. त्याच्यामुळे मोदीचे जे अनेक कामं जरी असतील बाकीचे चांगली, पण सगळा शेतकरी वर्ग त्यांच्यावर नाराज आहे. त्यांना शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांना मोदींनी देशाचा विकास केला का हो? मग मोदींनी देशाचा विकास केला का कोणाचा विकास केला आम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही असं नका म्हणू ना. माहिती नाही म्हणजे कसं? जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला देशाचा पंतप्रधान कोण आहे, देशाचा पंतप्रधान कोण, तुम्हाला आम्ही जे विचारतोय तुम्ही असं सांगितलं पाहिजे. तुम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे, नाही पाहिजे, राहुल गांधी पाहिजे का इतर पाहिजे? त्यामुळे तुम्हाला देशाचा पंतप्रधानपदी कोण पाहिजे असणारा भावी जो पंतप्रधान आहे त्याच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असणार? थोडक्यात सांगा. अपेक्षा एकच आहेत आमच्या की सर्वसाधारांना आता समजा त्यांनी लोकांना रेशन फुकट दिलं, 2-2, 3-3 हजार रुपये मोदींनी लाचार बनवलं. ते लाचार बनवण्यापेक्षा शेतकऱ्यांना रास्त भाव दिला पाहिजे. रास्त भाव दिले पाहिजे. उद्या राहुल बी झाला पंतप्रधान आणि मोदी बी झाला, आम्हाला बाकीचं काही घेणं नाही. फक्त रीतसर शेतकऱ्यांचं आता मार्केट आहे, कांदा मार्केट, हे मार्केट सगळे बंद. कारण भाजीपाला पिकतो ते निर्यात बंदी करतात. आणि मोदी जसं काँग्रेसच्या सरकारात असं निर्यात बंदी कधीच झाली नव्हती. पण मोदींनी हे जे आमच्या शेतकऱ्यांवर जो हे ठेवलेलं आहे आणि सगळे खाद्याचे भाव वाढले, औषधांचे भाव वाढले, सगळे वाढले. जीएसटी शेतकऱ्यांना सुद्धा जीएसटी लावून टाकली. त्याच्यामुळे आम्हाला मोदी नको. शेतकऱ्यांच्या ज्या दैनंदिन वस्तू असतात त्यांना 18% जीएसटी लावल्यामुळे त्याच्यामुळे त्यांची जी नाराजगी त्यांनी व्यक्त केली. इथं पुन्हा एक दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय करतात? मी शेतीच करतो ना. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? पंतप्रधान कोणीही असो, फक्त शेतीमालाला रास्त भाव भेटला पाहिजे आणि त्यातल्या त्यात समान नागरिक कायदा झाला पाहिजे. समान नागरिक कायदा झाला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही म्हटलं की देशाचा विकास झाला पाहिजे, समान नागरिक कायदा झाला पाहिजे. आज ज्या देशाचा विकास झाला याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग आहे का? हो आहे ना. भरपूर देशासाठी भरपूर केलं. अदानी, अंबानी जे उद्योगपती लोक आहेत ते मोठे झाले. शेतकरी गरीबच होत चालला आहे. शेतकऱ्याचं कुठलंच भवितव्य नाही आहे. आज तो रस्त्यावर आला आहे. त्याच्यामुळे तुमची नाराजगी. हो बरोबर. भावी पंतप्रधान जे कोणी असतील त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा? आम्हाला काय शेतकऱ्याला शेतीमालाला रास्त भाव पाहिजे, बस एवढ्याच गोष्टी. हो, रास्त भाव पाहिजे, घामाचा दाम पाहिजे असं त्यांचं मत आहे. दादा नमस्कार. काय नाव? नरेंद्र पाटील. काय करतात? शेती करतात. हो. देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? राहुल गांधी झाला पाहिजे. नरेंद्र मोदींनी विकास कामं केले का त्यांच्या सत्ता असताना? नाही, त्यांचं आयात निर्यातचं धोरण त्यालाच कंटाळलो आम्ही शेतकरी. त्यांचं जे आयात आणि निर्यातचं जे धोरण आहे,
धरसोडचं त्याला आम्ही कंटाळलो आणि त्यामुळे आम्ही आता 10 वर्षात बदल पाहिजे आम्हाला, तर आम्हाला बदल पाहिजे अशी तुमची इच्छा आहे. भावी जे पंतप्रधान असतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? आहे ना, आता त्यांनी सांगितलं मॅनिफेस्टो प्रमाणे महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देणार आहे. हो बस भरपूर झालं महिलांना. हो आणि चांगला आहे मॅनिफेस्टो, चांगला आहे त्यांचं. या ठिकाणी तरुण देखील आहेत, तरुणांशी संवाद होता. इतक्यात आले होते तरुण. दादा नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती. खासदार निवडला जाईल, त्यानंतर पंतप्रधान निवडला जातील. देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? काय मोदीच झाला पाहिजे. नरेंद्र मोदी झाले पाहिजे. आणि खासदार दादा काय वाटतं आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे? सध्या खासदार हा काँग्रेस पक्षाचा झाला पाहिजे. हो. आणि देशाचा पंतप्रधान? देशाचा पंतप्रधान अजून काँग्रेस पक्षाकडून अजूनपर्यंत कोणी उमेदवार जाहीर झाला नाही. जो असेल तो इंडिया आघाडीचा असेल. राहुल गांधी पाहिजे, नरेंद्र मोदी पाहिजे, काही तर कोणी पाहिजे? राहुल गांधी. हो. थोडक्यात देशामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. हो, देशात परिवर्तन पाहिजे. नरेंद्र मोदींनी आपला विकास केला का भारताचा? नाही केला. फक्त बोलण्यात त्यांनी वेळ घातला. विकास हा दिसला नाही. सर्वात मोठा मुख्य प्रश्न हा शेती प्रश्न आहे. शेतीबद्दल शेतकऱ्यांबद्दल भाजपकडून पाहिजे त्या पद्धतीत शेतकऱ्यांचा विकास झालेला नाहीये. आणि भावी पंतप्रधानांकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? राहुल गांधी आल्यावर ते एक शिक्षित दिसतात मला थोडेसे, आणि त्यांच्याकडे अनुभव आहे. नंतर बरोबर त्यांच्याबरोबर जो गठबंधन आहे मागून इंडिया आघाडीचे अनेक चांगले नेते त्यांच्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर अनेक नेते आहेत, त्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल अनुभवाचा. धन्यवाद आता दिलेल्या माहितीबद्दल. सोबतच आपण ब्राह्मणगाव गावातील असलेल्या इतर नागरिकांशी संवाद साधणार आहोत. गावाच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आपण जाणार आहोत आणि गावातील इतर नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा एक प्रयत्न करत. या ठिकाणी गणेश निकुंभ आहेत, जे आमचे मित्र आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधत. दादा, सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? तसं मागची परिस्थिती पाहता तो विचार केला पाहिजे समोर. मोदी बी काही हरकत नाही आहे. आणि खासदारपदी ते काही आयडिया नाही मला आता अजून. तर लोकसभा मतदारसंघामध्ये सुभाबाबा भामरे उभे आहेत, शोभाताई बच्चा उभे आहेत आणि इतर काही वंचित आघाडीचे लोक उभे आहेत. तुम्हाला कोण पाहिजे? भामरे बी चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. या ठिकाणी काही तरुण आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधूया. दादा नमस्कार. मोदी येणार आहे. नाव काय तुमचं? देवदास नानाजी वाघ. देवदास नानाजी वाघ. काय काम करतात? आम्ही शेतकरी. देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? नरेंद्र मोदी. आणि खासदार? भाजपचा खासदार जे विद्यमान भाजपचे खासदार आहेत ते सुभाषबाबा भामरे आहेत आणि काँग्रेसकडून शोभाताई बच्चा उभे आहेत. सुभाष भामरे होईल ना? मग सुभाष भामरेच होणार आहे ना भाजपकडनं. आपल्या मोदींनी देशाचा विकास केला का? मग केलाय ना. लॉकडाऊन काय म्हणतात दादा? आमची इच्छा अशी आहे, पक्ष येऊ ना येऊ पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पाहिजे, आमची एवढीच इच्छा आहे बस. त्यांनी भरपूर राम मंदिर सगळ्या गोष्टी केल्या आहेत, काही अडचण नाही. काही शेतकऱ्यांच्या मनात मोदी साहेब आले नाही पाहिजे असं ते शेतकरी बांधव म्हणतात. तुमचं काय मत तरुण म्हणून? पाहिजे उलट लॉकडाऊनमध्ये त्यांनी भरपूर केलंय. लेडीज करता सगळ्यांकरता केले त्यांनी. लॉकडाऊनमध्ये त्यांनी पैसे टाकले, भरपूर केले त्यांनी. तुमचं काय मत? आमचं म्हणणं आहे तर हिंदू लोकांना राम मंदिरची ओळख करून दिल्याबद्दल मोदी सरकार 100% पुढे आलं पाहिजे, काही विषय नाही. खूप छान अशी प्रतिक्रिया दिली आहेत. बाजूला व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. ब्राह्मण गावाच्या आतमध्ये आपण प्रवेश करतोय आणि प्रवेशद्वारावरती या ठिकाणी काही व्यावसायिक आहेत, त्या व्यावसायिकाशी संवाद साधूयात. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव? पंकज शिरोडे. काय करतात? शेती, काही दुकानदारी. शेती प्लस व्यवसाय दोघं करतात. देशाच्या पंतप्रधान कोण झाला पाहिजे? परत नरेंद्र मोदीच झाले पाहिजे. आणि खासदार? खासदार काय मोदी साहेबांचे जे असतील तेच. विद्यमान खासदार मोदी साहेबांकडून सुभाषबाबा भामरे उभे आहेत आणि काँग्रेसकडून शोभाताई बच्चा उभे आहेत. कोण झालं पाहिजे? आता मोदींचं नाव घेतलं आम्ही तर त्यांच्या पक्षाचे होतील ना, जे होईल तो सुभाष बाबाच होतील. नक्कीच. आणि मोदी साहेबांनी देशाचा विकास केला का? केलाय, भरपूर केलाय. आज भाजपचे जे सुभाषबाबा भामरे आहेत ते 2 वेळेस खासदार झालेले आहेत. तिसऱ्यांदा होतील का खासदार? होतील ना, का होणार नाही. धन्यवाद दादा दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. सुभाषबाबा भामरे पुन्हा तिसऱ्यांदा निवडतील असं त्यांचं मत आहे. या दादांशी देखील आपण बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? अमोल शिरोडे.
काय करतात? किराणा दुकान. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे. लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? मोदी साहेब. राहुल गांधी का नाही? राहुल गांधी स्वतःचे विचार नाही मांडत, ते मोदी साहेब स्वतः निर्णय घेतात. म्हणजे त्यांची निर्णय क्षमता खूप स्ट्रॉंग आहे. पण एक तरुण म्हणून राहुल गांधींना आपण संधी दिली पाहिजे असं वाटत नाही? नाही. का हो? निर्णय क्षमता नाही, पक्ष क्षमता नाही. आणि आपल्या मतदारसंघाचा, लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे? भाजपकडून सुभाषबाबा भामरे आहेत आणि काँग्रेसकडून शोभाताई बच्चाव आहेत. कोण झाला पाहिजे? सुभाष भामरे. परिवर्तन का नको? ऑलरेडी आयात केलेला उमेदवार आहे बच्चाव. सुभाषबाबा 2 वेळेस खासदार आहेत. खासदार 2 वेळेस खासदार होऊन गेलेत आणि कामही त्यांचे भरपूर आहेत. बाबा तुमच्या गावात येतात का? हो येतात. आलेत का? शेतकरी बांधव थोडे नाराज आहेत बीजेपी सरकारवरती. मी स्वतः शेतकरी पण आहे, पण थोडाफार नाराजी राहणारच आहे. पण शेतमाला थोडा कवडीमोल भाव नाही आहे, तरी पण आम्ही मोदींच्या सोबत आहेत. भावी पंतप्रधानांकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? शेतीमालाला भाव मिळणे. शेतीमालाला भाव पाहिजे. धन्यवाद दादा, खूप छान अशी प्रतिक्रिया दिली दादांनी. सोबतच आपण आज ब्राह्मणगाव जे आहे त्या गावामध्ये आपण प्रवेश करतोय. गावातील नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. ब्राह्मणगाव गावातील जो बस स्टँड आहे त्या बस स्टँडमधील काही व्यावसायिकांशी आपण संवाद साधणार आणि सोबतच इथल्या व्यावसायिकांशी आपण संवाद साधणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मगाशी ते बाबा त्यांनी मत व्यक्त केलं, पुन्हा व्यक्त करण्याच्या मूडमध्ये ते आहेत. परंतु संविधानाने सर्वांचे विचार मांडण्याचा एक सगळ्यांना अधिकार दिला आहे आणि सगळ्यांचे विचार प्रबंधभूमी जाणून घेत असते आणि सर्वसामान्य नागरिकांशी कायमस्वरूपी संवाद साधत असते. या ठिकाणी आपण बघाल तर काही गावातील नागरिक या ठिकाणी उभे आहेत. त्या नागरिकांशी आपण संवाद साधूया. नागरिकांच्या मनातला खासदार कोण हे जाणून घेण्याचा प्रबंधभूमी एक प्रयत्न करीत आहेत. सोबतच प्रबंधभूमी कधीच कुठल्या गावाला जात असताना तिथल्या स्थानिक नागरिकांना सांगत नाही की त्यांना भावी पंतप्रधान कोण पाहिजे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सुरेश दादाजी अहिरे. थोडा अंधार कमी पडतोय. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती. देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? देशाचा पंतप्रधान तर मोदी झाला पाहिजे, परंतु शेतकऱ्यांचं आहे ना पूर्ण लयात लावता येते महाराष्ट्रामध्ये, बाकी काहीच नाही. महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते भ्रष्ट सरकार समजायचं. पण तुमच्या मोदी वरती जे काम होतंय ते 1 नंबर होतंय. वरचे 1 नंबर होते. तुमच्या भावी पंतप्रधानाकडून काय अपेक्षा असतील? भावी पंतप्रधानाकडून आमचे जे अपेक्षा आहेत, फक्त शेतकऱ्यांचे जे माल आहेत ते खुले, म्हणजे जे निर्यात आहे ती खुली झाली पाहिजे कंटिन्यू, बाकी काहीच नाही. दादा बोलण्याच्या मूडमध्ये. दादा नमस्कार. काय बोला. काय नाव तुमचं? मयूर जमदाडे. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? काही नाही, आहे सगळं भंगरी धंदाचे द्या. शेतकरी पुरा मरी घ्या, काहीच विषय नाही. कॅमेरा चालतो ना? या बा बोला ना, बोला. तू आमच्याशी बोला. सबूत दाखवतो ना. 12 रुपये किलो कांदा ऐकेलचे आम्ही. हे बा तुमच्या भावी पंतप्रधानांकडनं काय अपेक्षा? माझ्या भाविक पंतप्रधान हे बा जे बेरोजगार आहे बा त्यांना रोजगार मिळावा, शेतकऱ्याला चांगलं प्राधान्य मिळावं, बदलाव काहीतरी वंचित बहुजन आघाडी आमचं मत त्यालाच राहील. काहीच विषय नक्कीच फायनल. माझं पहिलंच मतदान आहे, फायनल त्यालाच राहील. नक्की वंचित बहुजन आघाडीचे आमचा एक माणूस कुठंतरी पाहिजे, बस आमचं एवढंच म्हणणं आहे. तो आठवले होता तो अशाच वी घ्या, तो जाऊ द्या, त्यांना विषय सोडतो. बोला सर. आमचे जे बच्चू कडू करतायत ना ते शेतकऱ्यांसाठी काम करतायत आणि लढता बी येत. तसेच माणसं पाहिजे वरती बी, नाही तर मग पैसे खाऊन आणि पार्ट्या बदलणारे हे माणसं नको आपल्याला. पैसे खाऊन काम करणारे लोक आम्हाला पाहिजे. तर इथल्या तरुणांचं असं मत आहे. सोबतच आपण इतर नागरिकांशी संवाद साधूया. त्या ठिकाणाहून काका येतात, काकांशी संवाद साधूया. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव? दीपक बच्चाव. काय करतात? काय नाही, रिक्षा चालवतो. रिक्षा चालक आहेत. सध्या देशामध्ये ना लोकसभेची निवडणूक संपन्न होते. पंतप्रधान निवडले म्हणजे खासदार निवडले गेले का त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान निवडले जातील. देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? मोदी साहेब. आणि खासदार आपला फडणवीस. नाही, खासदार पदासाठी ना
सुभाषबाबा भामरे भाजपकडून उभे आहेत आणि काँग्रेसकडून शोभाताई बच्चा उभे आहेत आणि वंचितचे देखील उमेदवार उभे आहेत. या तिघांपैकी तुम्हाला खासदार कोण पाहिजे? आता खासदार आता काय आता ते पुढचं काही सांगता येणार नाही. त्यांना खासदार कोणी सांगता येत नाही. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज हे सदैव गोरगरीब जनतेशी संवाद साधत असते. या ठिकाणी एक दादा आहेत, त्या दादांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? मनोज छोटे सिंग परदेशी ब्राह्मण. काय करतात? मी ट्रक ड्रायव्हर आहे. ट्रक ड्रायव्हर आहे. हो. देशात संपन्न होते. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? ते आता मतदान डिक्लेअर थोडी करता येईल, ते आमचा मनाचा प्रश्न, आम्ही कोणाला करू. देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? नरेंद्र मोदी झाले पाहिजे, राहुल गांधी झाले पाहिजे, काही तर कोणाचं मत आहे, मी कोणाला बी करल ते असं डायरेक्ट प्रश्न लक्षात आले. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं दादा देशाचा पंतप्रधान कोण झालं पाहिजे? नरेंद्र मोदी झाले पाहिजे, राहुल गांधी, काही इतर कोणी झाले पाहिजे? माननीय नरेंद्रजी मोदी साहेब झाले पाहिजे. काय म्हणता साहेब? माननीय नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे. नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे. आणि आपले जे खासदार आहेत लोकसभेचे ते कोण झाले पाहिजेत? भामरे साहेबांनी विकास केलाय का आपल्या लोकसभा मतदारसंघात? 60% विकास केला त्यांनी. त्यांचे काम आजही चालू आहेत आपल्याकडे. बाबा 2 वेळेस खासदार निवडून आले, तिसऱ्यांदा येतील का निवडून? आणि जे बाबा आहेत बाबांकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील किंवा भावी पंतप्रधान जे असतील त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील? युवा वर्गाला रोजगार मिळवून देणे, रस्ते काँक्रीकरण आणि देशाच्या विकासासाठी हातभार लावणे. कुठल्याही प्रकारचा एखादा विकास असेल त्या ठिकाणी गरीब असो कोणी असो प्रत्येकाचा विकास छोट्या छोट्या पद्धतीने होत झाला पाहिजे. तळागाळातील मनुष्य पुढे आला पाहिजे, त्यांनी काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. नोकरी क्षेत्रात उत्पन्न क्षेत्रात शेतकऱ्यांना थोड्याफार सुलभ व्यवस्था दिल्या पाहिजे. शेतकऱ्यांच्या बी मालाला हमी भाव दिला पाहिजे. एवढीच अपेक्षा. एक वेगळा प्रश्न विचारतो. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असते. तर आम्ही तुमच्याकडे येत असताना तुम्हाला फोन करून आलोय किंवा तुम्हाला काही गोष्टीची कल्पना देऊन या ठिकाणी आम्ही आलोत का? नाही, कुठल्याच गोष्टीची कल्पना देऊन तुम्ही आलेले नाही साहेब. प्रबंधभूमीकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील? ठीक आहे, तुमचं जे आहे ते स्पष्ट चालू आहे दाखवणं. सोशल मीडियावर तुम्ही आता जे दाखवणार आहे ते जे स्पष्ट आहे ते आहे, तुमचं योग्य आहे. तुमचा जो सर्व योग्य आहे, तुमचा कल योग्य आहे आणि तुमचं सर्व गोष्टी तुमच्या योग्य आहेत. काही ठिकाणी आरोप होतात की प्रबंधभूमी समोरच्या व्यक्तींना सांगून ठेवत असते की आम्ही तुमच्याकडे येतोय, तुम्ही तुमचं असं मत व्यक्त केलं. तसं तुम्हाला काही वाटलं का आजच्या बातमी करत असताना? तुम्ही अचानक आले, तुम्ही सांगून आले होते किंवा फोन केला होता किंवा काही कॉल केला होता, SMS केला होता, अशातला कुठलाही भाग नाही. म्हणजे आम्ही आमचं परखड मत तुमच्याकडनं जाणून घेतो. 100%. दादा आज आम्ही तुमच्या गावात आलोय, वेगळा प्रश्न विचारतो. तुम्ही समोर या, थोडं उजेडात या. आम्ही तुमच्या गावात पहिल्यांदा आलोय, आज जनतेचा कौल जाणून घेतोय. येण्याआधी आम्ही तुम्हाला कल्पना दिली होती की आम्ही तुमच्या गावात येतोय म्हणून? कधीच नाही. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारले तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का की तुम्ही या प्रश्नाचं असं उत्तर द्या, त्या प्रश्नाचं असं उत्तर? कधी पहिल्यांदा दिसले मला, अचानक मला दिसले. मला हे आलो होतो गायछाप घ्यायला, तुम्ही आता मला भेटले, तसा विषय काही नाही. नक्कीच. तुम्हाला आम्ही सांगून आलो होतं का की आम्ही तुमच्या गावात येतोय? नाही सर, नाही आज फर्स्ट टाइम आले. प्रबंधभूमीकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील? कोणाकडनं? आमच्या चॅनलकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? आमची अपेक्षा असं आहे की तुम्ही वरतीपर्यंत पोहोचा की जे बेरोजगार आहेत ना, इकडे हमाली करता, लोकांकडे म्हणजे कष्ट करता, नाही तर घरी बसला दारू पिता मजा मारता, त्यांच्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे. नक्कीच. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनी कधीच कोणाला काही सांगून येत नाही. जे नागरिक असतील ते नागरिकांना आम्ही थेट जाऊन संवाद साधत असतो. इथल्या नागरिकांशी आपण नागरिकांचे मत जाणून घेत आहोत. या ठिकाणी काही तरुण आहेत, त्या तरुणांशी आपण संवाद साधत आहोत. दादा, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज तुमच्या गावात आली, तुम्हाला भेटली. येण्या अगोदर तुम्हाला आम्ही कॉल केला होता का? नाही, काही विषय नाही. कॉल बिल काहीच झाला नाही. तुम्ही तुमच्या मर्जीने आले, आमच्याशी 2 शब्द बोलले, आम्हाला पण चांगलं वाटलं, काही विषय नाही. पण प्रबंधभूमी आरोप केले गेले की तुम्ही BJPचा प्रचार करतायत किंवा BJP सोबत मॅनेज झालेले आहेत. तसं काही नाही. काय वाटतं दादा? म्हणजे आम्ही तुम्हाला सांगून आलो होतो की तुम्हाला फोन केला होता किंवा कुठल्या तुमच्या एखाद्या म्हणजे आम्ही आमचा एखादा कार्यकर्ता पाठवून तुम्हाला सांगून ठेवलं की या ठिकाणी उभे राहा, तुमचं मत मांडा, असं काही झालं होतं? नाही, काहीच झालेलं नाही. सोबतच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनी कधीच कुठल्या गावात जात असताना तिथल्या नागरिकांना कल्पना देत नाही की आम्ही त्या गावात येतोय, तुमच्याशी संवाद साधणार आहे. प्रबंधभूमी निर्भीड निष्पक्षपणे आपली पत्रकारिता करते आणि लोकांचं मत जाणून घेते. प्रबंधभूमीसाठी वैभव भांबरसह मी सुनील बेलदार, ब्राह्मणगाव, सटाणा, नाशिक.